हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण पाहतो आहोत सर्कलमध्ये आपण पाहिलेला आहे टँजंट थेरम, त्याच्यानंतर आपण पाहिलेला आहे कन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आता आपल्याला कळलेलं आहे टँजंट म्हणजे काय आहे. आता एक पॉईंट जर का असेल, कॉमन असेल एखादा टँजंट आणि आपल्या सर्कलमध्ये, तिला आपण टँजंट म्हणतो आहोत. असे अनेक पॉईंट्स आपल्याला मिळतील, असे अनेक आपण टँजंट्स काढू शकतो. मग ज्या वेळेला दोन टँजंट्स आपल्याला काढलेल्या असतील किंवा आपण असं म्हणूया की एक आपण पॉईंट घेतला आणि तिन्ही जर का आपण आपल्या ह्या सर्कलला टँजंट काढली तर ती कशी येणार, तर त्यांनी सांगितलेलं आहे टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. ते कसे असणार आहेत, त्या दोन्ही जे टँजंट्स आहेत त्या कॉन्ग्रंट असणार आहेत, त्या सेम असणार आहेत. तेच आपल्याला थेरमद्वारे सांगायचं आहे. हा ॲक्टिव्हिटी बेस आपल्याला थेरम आहे. हा सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये लिहायला येऊ शकतो, ॲक्टिव्हिटी बेसमध्ये येऊ शकतो. आपल्या या थेरमचं नाव आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. Observe the adjoining figure written given and to prove draw radius AP and radius AQ and complete the following proof of the theorem. आता आपण बघूया, हा जो सर्कल आहे त्याचा सेंटर पॉईंट आहे A. त्यानंतर लाईन Q आणि लाईन P ह्या टँजंट्स आहेत, त्या एकमेकींना D या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतायत. किंवा आपण असं म्हणूया, ए सर्कल जिथे आहे तिथून एक पॉईंट आपण घेतलेला आहे, त्याला नाव दिलेलं आहे D आणि त्या D पासून आपण दोन टँजंट्सच्या आहेत त्या ड्रॉ केलेल्या आहेत आणि त्या ड्रॉ केलेल्या टँजंट्सच्या आहेत त्या कॉन्ग्रंट आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. इन ट्रायंगल PAD and QAD सेगमेंट PA कॉन्ग्रंट. आता जर का सेगमेंट PA हा कसा येणार, ही जर टँजंट असेल तर सेगमेंट PA आपला काय येणार आहे, रेडियस येणार आहे. मग ह्या लाईनीमध्ये AQ हा आपला रेडियस येणार आहे, म्हणजे PA कॉन्ग्रंट AQ किंवा तुम्ही म्हणा QA. त्याच्यापुढे तुम्ही लिहू शकता सेगमेंट QA. सहसा लक्षात ठेवायचे आपल्याला की आपण जे पण लिहिणार आहोत, ज्याही गोष्टी आपण लिहिणार आहोत त्या गोष्टी त्यांनी जशा दिलेल्या आहेत आपल्याला त्या हिशोबानेच लिहा, म्हणजे तुम्हाला प्रूफ करताना ते सोपं जाईल. सेगमेंट PA कॉन्ग्रंट सेगमेंट QA आपण रिझन देणार आहोत, रेडी ऑफ द सेम सर्कल. सेगमेंट AD कॉन्ग्रंट सेगमेंट AD काय येणार आहे, ती कॉमन लाईन कॉमन सेगमेंट. लिहून घ्या, कॉमन सेगमेंट कॉमन लाईन कॉमन सेगमेंट. अँगल APD इक्वल टू अँगल AQD इक्वल टू 90 डिग्री टँजंट थेरम. टँजंट असते की ती कशी असते, परपेंडिक्युलर असतो, रेडियस असतो तो, आणि म्हणूनच त्याने आपल्याला सांगितलेलं आहे APD आणि AQD कसा आहे, 90 डिग्री आहे. देअरफॉर ट्रायंगल PAD कॉन्ग्रंट ट्रायंगल QAD, आणि म्हणून आपण म्हटले दोन्ही ट्रायंगल्स जे आहेत ते कॉन्ग्रंट आहेत. बाय वॉट टेस्ट बघूया आपण काय काय सांगितलेलं आहे. SSA किंवा SAS, कारण SAS असाच येणार आहे, म्हणजे इथे आपण लिहूया बाय SAS टेस्ट. तुम्ही याच्यावरती पेन्सिलनी लिहून घ्या, हेच पुन्हा परत वहीमध्ये लिहून घ्या, पेन्सिल त्याच्यावरचं खोडून टाका. ज्यावेळेला प्रॅक्टिस करणार आहात तेव्हा पुन्हा परत हे सगळं लिहून घ्या आणि मग आपण जे प्रश्नांची उत्तरं लिहिलेली आहेत त्याच्याबरोबर मॅच करून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये किती तो फिट बसलेला आहे थेरम हे तुमच्या लक्षात येईल. देअरफॉर सेगमेंट DP कॉन्ग्रंट सेगमेंट DQ, DP
कॉन्ग्रंट सेगमेंट DQ. इथे तुम्ही काय द्याल? रिझन करस्पॉन्डिंग साईज ऑफ अ कॉन्ग्रंट. ह्याच्या अगोदर पण बघितलेलं आहे आपण ज्या वेळेला पाहत होतो गेल्या वर्षी, त्यावेळेला ते CSCT लिहायचे आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्याला फुल फॉर्ममध्येच लिहायचं आहे. करस्पॉन्डिंग साईज ऑफ अ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. आता इथे मात्र हा CSCT आहे. लक्षात ठेवताना CSCT लक्षात ठेवा, पण लिहिताना आपल्याला सगळंच्या सगळं फुल फॉर्ममध्ये लिहायचं आहे.